हाय हॅलो गुड मॉर्निंग. जय शंभू ऑल ऑफ यू. सकाळचे वाजले होते 4. सगळ्यात आधी आंघोळ वगैरे केली, फ्रेश झाले. त्यानंतर कपडे काढले छान क्रूजवर जाण्यासाठी. शॉपिंग तेव्हा मी खूप केलेली. सो मस्त तयार झाले, स्वतःचं आवरून वगैरे घेतलं. त्यानंतर म्हटलं देवपूजा करून घ्यावी. देवासमोर गेले, म्हटलं माझा प्रवास चांगला होतो. मस्त देवाची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर दिवा वगैरे लावला आणि बाहेर निघाले. बॅग वगैरे घेतली. बाहेर येऊन पाहतो वेगळं शांतता होतं. त्याचबरोबर गाडी बसवलेली फायदा वाटतो. मी रेशमध्ये जी ऑफर लावली होती त्याच्यामध्ये 3 महिन्याचा ऑफर होती. छान असा आमचा प्रवास चालू होता. मस्त नाश्ता वगैरे केला आम्ही. नंतर आम्ही तिथे पोहोचलो. आमचं बोर्डिंग पास वगैरे चेक करायचं चालू होतं. सगळे लोक आले होते. खूप छान वाटत होतं. कोणी कोणाच्या ओळखीचं नव्हतं, कारण मी फर्स्ट टाईम तिथे गेले होते. कारण रियांशमध्ये खूप लोक काम करतात. रियांश कंपनीचा प्लॅटफॉर्म खूप सुंदर आहे. सगळ्या लोकांना पाहून खूप आनंद वाटला, कारण की मला माहीत नव्हतं एवढी लोकं असतील. मला एवढं माहीत होतं 1600 असतील, पण तिथं गेल्यावरती हा सगळा क्लाउड पाहून खूप छान वाटलं. आणि त्यानंतर आमचा प्रवास चालू झाला. बोर्डिंग पास वगैरे चेक केले, रूमचे कार्ड वगैरे आम्हाला दिले. नंतर क्रूजमध्ये जात असताना हा एक छोटासा व्हिडिओ घेतलेला. त्यानंतर आम्ही आतमध्ये जाताना कार्ड दिले होते, ते रूम वगैरे चेक केले, पाहिले कुठे कुठे कोणाचे रूम आहे. त्यानंतर मला रूम दिले होते. मी एकटीच होते, कारण मी शेवट होते. सो मला कोणी पार्टनर वगैरे नव्हतं. रूममध्ये गेले, मस्त बॅग वगैरे ठेवली आणि लगेच सगळं फिरण्यासाठी मी फ्लोर पाहत होते, कोणत्या फ्लोअरला काय काय आहे. नंतर जेवण वगैरे केलं. गेल्या पहिलं जेवण केलं आम्ही. त्यानंतर मी माझा स्वतःचा व्हिडिओ काढत होते, कारण माझा व्हिडिओ काढायला कोणीच नव्हतं. सगळे जेवणात रम्य होतं. आमचं जेवण वगैरे चालूच होतं. गप्पा वगैरे चालू होत्या. सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे घेतले. तिथे माझी ओळख एका दुसऱ्या सरांशी झाली. त्यानंतर छान असे व्हिडिओ वगैरे केले. सो म्हटलं पोस्ट वगैरे करायला, पण तिथं रेंजेस नव्हते. सो नंतर फायनली आमची क्रूज निघाली होती.